माझं नाव कैलास कदम आहे. मी इंदापूरमध्ये नगरसेवक आणि पक्षनेता म्हणून 5 वर्ष काम केलं, सभागृहातील नेत्याच्या भूमिकेत. मी मराठा समाजातून आहे. माझा मुलगा तिथे पॉप्युलर मेडिकल कॉलेजमध्ये आहे. मग मी मराठा समाजाचा खास उल्लेख का केला? कारण बांगलादेशचं नाव घेतल्यावर लगेच मुस्लिम देशाची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि मुलांना तिथे कसं पाठवायचं हा प्रश्न आमच्या समोर येतो, म्हणून मी जातीचा उल्लेख केला. खरं तर इथे जातीचं काहीही घेणं देणं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे अनीस पठाण आहेत. त्यांची मुलगी तिथे कुमोदिनी मेडिकल कॉलेजमध्ये आहे. तिथे रामदास आहेत. ते मराठा समाजातील एक चांगले प्रगतिशील शेतकरी आणि बागायतदार आहेत. त्यांची मुलगी तिथे कुमोदिनी मेडिकल कॉलेजमध्ये आहे. ते नाना गायकवाड, श्रीकांत गायकवाड, त्यांचा संपूर्ण परिवार सुशिक्षित आहे. 2 बहिणी शिक्षिका आहेत. ज्याचा शिक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. हे बागायतदार झाले आहेत. त्यांची मुलगी तिथे कुमुदिनी मेडिकल कॉलेजमध्ये आहे. माझी पत्नी प्राध्यापिका आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. जेव्हा आम्ही वैद्यकीय क्षेत्राबद्दल माहिती घेत होतो, म्हणजेच माझा मुलगा नीटची तयारी करत होता आणि त्याने 1 वर्ष रिपीट केले, मी त्याला पुण्यात झाय क्लासेसमध्ये ठेवले होते. त्यावेळी तिथली फी 2,50,000 रुपये होती. 1 वर्षाची फी 1,70,000 किंवा 75,000 होती. मी तिथे 2 वर्षे 1.75% 1.75% आणि राहण्याचे 1,50,000 असे मिळून जवळपास 6 लाख रुपये खर्च केले. मुलाला सुमारे 350 मार्क्स मिळाले. विचार केला की 1 वर्ष रिपीट करू देऊ, त्याला एक संधी द्यायला हवी, म्हणून त्याला लातूरला नेलं. स्कोर जवळपास तसाच राहिला. इथे रिपीट केल्याने किती फरक पडतो? 100 किंवा 125 मार्कांचा फरक आहे. आणि हे मुलं कोणत्या काळातली आहेत? 2021च्या कोरोना बॅचमधील या मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला होता. त्यामुळे एक निर्णय घेतला की आपल्याला MBBS तर करायचंच आहे. भारतात ते शक्य नाही. आता 720 पैकी 720 मार्क्स मिळाले तरी एम्समध्ये प्रवेश मिळाला नाही. की 2024ची बॅच होती आणि त्याच दरम्यान नीटचा घोटाळा झाला. आणि आजही आपण पाहतोय की नीटच्या मुद्द्यावर देशात कसं वातावरण आहे. म्हणजे दिवसेंदिवस डॉक्टरांची संख्या वाढते आणि आपल्याला मुलांना रशियाला पाठवावं लागतंय, किर्गिस्तानला पाठवावं लागतंय. आता त्यांनी किर्गिस्तानचा अनुभव सांगितला. जेव्हा असं वाटलं की भारतात प्रवेश मिळणार नाही, तेव्हा मी शोध घेत होतो की माझ्या मुलाचा प्रवेश कुठे करावं. माझे एक नातेवाईक आहेत, वीर. त्यांचं एक नातेवाईक फिलिपिन्समध्ये MBBS करत होता. एक जण रशियामध्ये MBBS करत होता. मी त्या मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून माहिती घेतली की तिथली शिक्षण पद्धती कशी आहे, वातावरण कसं आहे आणि जेवण कसं आहे. जसं त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की रशिया आणि किर्गिस्तानमधली परिस्थिती कशी आहे. मला त्यावेळेपर्यंत बांगलादेशबद्दल काहीच माहिती नव्हती. मी जॉर्जियासारख्या 3-4 देशांमध्ये जास्त शोध घेतला की जर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर तिथेच घ्यावं. पण फिलिपिन्समध्ये असं आहे की तिथे रोज पाऊस पडतो. ती मुंबईसारखीच एक बेट आहे आणि दबाव युनिव्हर्सिटीसाठी जर तुम्ही हार्ड सरकडे जाल, सामान सर तिथेच उपलब्ध आहेत आणि तिथेच तुम्हाला आवश्यक माहितीही सविस्तरपणे दिली जाते. तिथे असं होतं की जर फिलिपिन्सला जायचं असेल तर 6 महिने भारतात ठेवतात, म्हणजे 6 महिन्याचं बेसिक नॉलेज देतात आणि मग फिलिपिन्सला पाठवतात. पण काही ठिकाणाहून मी माहिती घेतली, डाबा युनिव्हर्सिटीचं रिझल्ट नेहमीच चांगलं असतं. डेव्हिड करून होते आणि NMC रूल जे 2021 मध्ये भारताने बनवले आहेत त्या गाईडलाईन्स, ते त्या गाईडलाईन्सचं पालन करतात का, हे मी थोडा अनुभव घेतलं. तर 2021 मध्ये आपल्या भारताची जी नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे, तिने काय नियम ठरवले आहेत की तुम्ही ज्या देशात MBBS कराल त्या देशाने प्रॅक्टिसचं लायसन्स त्या देशात द्यायला हवं. ही एक महत्वाची अट आहे. पण त्या देशात ती अट पूर्ण होत नाही. काही मुलं 55 ते 66 वेळा रिपीट करून तिथे गेली तर त्यांचे अनुभव मला वाईट मिळाले. नातेवाईकाचा मुलगा म्हणाला की मी अडकून पडलोय, पण तुम्ही त्यात अडकू नका आणि पाठवूही नका. आता तिथे BNS कलर महाराष्ट्राचाच आहे, पण इथे परदेशाच्या या गोंधळात तुम्ही कुठल्याही अडचणीत पडू नका. आणि जो अडकलेला आहे तो आपल्याला बहुतेक वेळा सांगत नाही की कसा अडकला, कारण त्याची पोल उघड होईल ना. उद्या तो तिथून डिग्री घेऊन येईल, मग कसं सांगेल की स्वतःच्या सोबत फसवणूक झाली आहे. मला आता दादा गायकवाड आणि अनीश पटना यांच्यामुळे बांगलादेशचा पर्याय कळला. ते मनीष तर तिथे इंदापूरमध्ये आले होते आणि त्या मीटिंगमध्ये मी सहजच माझ्या पत्नीला सांगितलं की असे असे आले तर आपण त्या मीटिंगला जाऊया. जसं तुम्ही आलात तसं मी त्या मीटिंगला गेलो. या 2-3 देशांचा मी सतत अभ्यास केला होता आणि अशाच एका मीटिंगमध्ये मी आलो आणि तिथेच मी माझा निर्णय घेतला की मुलाचं बांगलादेशमध्ये ऍडमिशन करायचं आहे. आणि त्यांनीही मला असं काही सांगितलं नाही. हो, मी असं म्हणत नाहीये की म्हणूनच घ्या. तुम्ही स्वतः जा, तिथले कॉलेज बघा, तिथली परिस्थिती बघा आणि मग निर्णय घ्या. मुलालाही त्या मीटिंगला सोबत नेलं.
आता मुलाच्या घराची खरी गोष्ट तुम्हाला सांगतो. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरी बसलो होतो. तेव्हा असं बोललो की असं असं आपण बांगलादेश, पाकिस्तान, किर्गिस्तान, फलानस्तान. त्याने लगेच सांगितलं, अजिबात नाव घेऊ नकोस. म्हणजे मुलाची मानसिकता मी तुम्हाला सांगतो. त्याने सांगितलं, अजिबात मुस्लिम देशाचं नाव घेऊ नकोस, मी तिथे अजिबात जाणार नाही. का? कारण असं की आपण रोज टीव्हीवर काय बघतोय. त्यामुळे त्याने सांगितलं, एक काम करू, आपलं पासपोर्ट बनवू आणि व्हिसा घेऊन, जसं लोक म्हणतात ना, एकदा जाऊन बघून या, तसं आपण फिरायला जाण्याच्या निमित्ताने जाऊ. तुला आवडलं तर ठीक, नाही आवडलं तर आपण परत येऊ. तुमच्यावर आमचा काहीही भार नाही आणि आम्हाला काही घ्यायचंही नाही. मग बघण्यासाठी काही पालक आधीच सर्व मुलांना घेऊन त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबासोबत गेले होते. माझा मुलगा, माझा एक मित्र राहुल पवार, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी, आम्ही 6 जण मुंबईहून विमानाने गेलो. ही सगळी एस्पायरिंग लाईफ कन्सल्टन्सी जी आहे ती भारतातील अतिशय उत्तम कन्सल्टन्सी सेवा देणारे लोक आहेत. म्हणजे तिथे अमानुल्ला भाई नावाचे एक आहेत जे बांगलादेशमधील ढाका शहरात राहतात. तिथे त्यांचा 2-3 मजली मोठा ऑफिस आहे. ते आम्हाला विमानतळावर घ्यायला आले होते. हो, रायझन आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला कॉलेज फिरवून दाखवलं आहे. तिथल्या प्रत्येक बाजारात आम्ही फिरलो आणि तिथे असं कधीच झालं नाही की आम्हाला तिथे गेल्यावर हिंदी समजणारी भाषा किंवा लोक भेटले नाहीत. म्हणजे मुलाचं मन असं बदललं की आपण भारतात असो किंवा बांगलादेशात, काही वेगळं नाही. म्हणूनच भाषेचा जो प्रश्न आता सचिन पवार यांनी विचारला, आता माझा मुलगा 2nd इयरमध्ये आहे. त्याला तिथला बंगाली भाषेचं 60 ते 70% समजतं, 30 ते 40% मात्र भाषेची अडचण येते. आता जसजसा तो पुढच्या वर्गात जातो तसतसं तिथला अभ्यासक्रम इंग्रजीत आहे. मी माझ्या मुलाचं ऍडमिशन पॉप्युलर मेडिकल कॉलेजमध्ये केलं. तिथली फी देखील भाग्याने मिळाली. आता इथे आपल्याकडे जसं सिप्ला ग्रुप आहे, हे फार्मास्युटिकल सेक्टरशी संबंधित आहे, तिथे तो एक पॉप्युलर ग्रुपमध्ये आहे. संपूर्ण बांगलादेशभर त्यांचे डायग्नोसिस सेंटर्स आहेत. तिथे 500 बेडचं हॉस्पिटल आहे. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे इतके रुग्ण आणि इतकी मोठी रुग्णांची गर्दी होती की मुलांना कॉलेजमध्ये शिक्षणानंतरचे हॉस्पिटलचा प्रत्यक्ष अनुभव मिळायला हवा, तो तिथे 100% मिळतो. आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत तिथे गेलो होतो हेही मी तुम्हाला सांगतो. ऑगस्ट महिन्यात तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर हल्ला झाला होता. ती शेख हसीना भारतात आली होती. तिथलं वातावरण खूपच नाजूक झालं होतं. असं वाटत होतं की तिथे गेल्यावर आपण कुठल्या तरी अडचणीत अडकू शकतो किंवा काहीतरी होऊ शकतं किंवा भारतीय असल्यामुळे आपल्यासोबत काही घडू शकतं. आम्ही ऑक्टोबर महिन्यात म्हणजे ते ऑगस्ट नंतर तिथे पोहोचलो होतो. सप्टेंबरचा 1 महिना देखील पूर्ण झाला नव्हता. ऑक्टोबर महिन्यात आम्ही बांगलादेशमध्ये होतो. ढाका शहरात शेख हसीना यांच्यावर हल्ला झाल्यानंतर 1.5 महिन्याने, म्हणजे अशा परिस्थितीत आम्हाला बांगलादेशमध्ये असं काहीच जाणवलं नाही की आपण कुठल्या तरी कठीण परिस्थितीत बांगलादेशमध्ये आलो आहोत आणि तिथे सर्व काही सामान्य होतं. म्हणजे मार्केटमध्ये जा, कॉलेजमध्ये जा, तिथले प्रिन्सिपल व्हा किंवा तिथले स्टाफ व्हा. आजही मी तुम्हाला सांगतो, माझा मुलगा 2ऱ्या वर्षात आहे. जितका स्टाफ सहकार्यशील आहे की माझ्या मुलाच्या बाबतीत मी जो निर्णय घेतला, म्हणजे त्याला बांगलादेशला पाठवण्याचा, त्यावर मला नेहमीच अभिमान वाटतो की मुलांच्या बाबतीत आपण योग्य निर्णय घेतला. त्याचं कारण फक्त एवढंच नाही की तो परदेशात MBBS करायला गेलाय. तिथली शिक्षण खरंच अगदी भारतातील पुस्तकांसारखीच आहे. भारतातील लेखक ज्यांच्या पुस्तकांचा MBBSचे विद्यार्थी अजूनही अभ्यास करतात, आता त्याच्या बॅचमधले काही विद्यार्थी भारतातही खासगी कॉलेजमध्ये येतात. जेव्हा तो इथे विचारतो, तुमची परीक्षा होते का, मौखिक परीक्षा कोण घेतो, मग इथले विद्यार्थी काय म्हणतात, तिथे असं काहीही नाही. तिथली परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही तुमच्या मुलांना तिथे पाठवायचे ठरवत असाल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांमध्ये अभ्यास करण्याची मानसिकता असेल तरच त्यांना तिथे पाठवा. अगदीच पाठवू नका. त्याचं कारण असं आहे की आपण वेळ घालवायला कुठल्याही देशात जात नाही. फक्त डिग्री मिळेल आणि डॉक्टर व्हाल असं होत नाही. तिथे रोज त्यांना वायवा परीक्षा द्यावी लागते. म्हणजे आज जे शिकवलं गेलंय त्याचं दुसऱ्या दिवशीच परीक्षा घेतली जाते. जर जास्त शिकवलं गेलं असेल तर रिटर्न टेस्ट घेतल्या जातात. काही आयटम परीक्षा झाल्यानंतर कार्ड परीक्षा घेतल्या जातात. हे कार्ड परीक्षा झाल्यानंतर मग तुमचे टर्न परीक्षा होतात. आयटम किंवा वायवा, ज्याला आपण थोडी परीक्षा म्हणतो, जर ती तुमची पेंडिंग राहिली, जसं समजा अॅनाटॉमीचं उद्या वायवा आले आणि तुम्ही त्यात नापास झाला तर ती पेंडिंग राहते. आपण तिला असंच म्हणतो. त्यामुळे तुम्हाला त्या प्रोफेसरांना पुन्हा भेटावं लागतं. जर तुम्ही प्रोफेसरांना दुसऱ्या दिवशी सांगितलं की आज मी वायवा द्यायला तयार आहे, तर प्रोफेसर लगेच तुमचा वायवा घेतील. पेंडिंग क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. म्हणजेच तुमचे 10 पेंडिंग राहतील.
जर तुम्ही 11वीत गेलात तरी काही अडचण नाही, पण तुमचे जे 10 पेंडिंग वायवा आहेत ते तुम्हाला क्लिअर करावेच लागतील. जसं की त्यांनी सांगितलं की जर अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला परिपूर्ण डॉक्टर व्हायचं असेल तर बांगलादेश हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. आणि इथले कन्सल्टंट बांगलादेशचा पर्याय सांगत नाहीत, ते फक्त जॉर्जिया, किर्गिस्तान किंवा रशियासारखे बाहेरचेच पर्याय सांगतात. फक्त मुस्लिम देश असल्याच्या नावाखाली आपल्याला जो एक चांगला संधी मिळतोय तो आपल्याला खूप जवळ आला आहे. आता त्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः 2 वेळा बांगलादेशला जाऊन आलो आहे. 8 ते 10 दिवस तिथे राहिलो. मुलगा 2 ते 3 वेळा तिथे जाऊन आला आहे. म्हणजे या 2 वर्षात किमान 5 ते 6 वेळा माझा आणि त्याचं येणं जाणं झालं आहे. तसे इथे देशात येण्या जाण्याचा काही खास प्रश्नच येत नाही. इथलं वातावरणही तसंच आहे. फक्त अर्ध्या तासाचा फरक आहे भारतात आणि इथे. म्हणजे इथे जर सकाळचे 9:30 वाजले असतील तर तिथे सकाळचे 10 वाजले असतील. खाण्यापिण्याची काहीच अडचण नाही, हवामानही तसंच आहे. आता तिथे मला रोज सकाळी संध्याकाळी पूर्णपणे पावसाची परिस्थिती पाहायला मिळते. तिथेही आपल्या इथल्यासारखी सतत पाऊस पडतोय. म्हणजे खाण्यापिण्याच्या, आजारपणाच्या, अभ्यासक्रमाच्या किंवा भाषेच्या बाबतीत काहीही अडचण येत नाही. आणि ही टीम फक्त प्रवेश मिळवून देऊन आपला संबंध संपवत नाही असं अजिबातच नाही. आता आपला यांची काही संबंध नाही का? पण आमचे 2 वर्ष पूर्ण झाले तरीही ते आमच्या संपर्कात आहेत. आमच्या मुलांची संपूर्ण प्रगती अहवाल काय आहे तिथल्या टीमला आणि इथल्या संपूर्ण टीमला सगळं माहिती आहे. ढाका टीमलाही माहिती आहे आणि यांनाही माहिती आहे की मुलं प्रत्यक्षात काय करत आहेत. आता माझा मुलगा आणि यांची मुली इतक्या सातत्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करत आहेत की त्यांना बाकी गोष्टींसाठी वेळच मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तिथली परीक्षा पद्धत, शिकवण्याची पद्धत आणि तिथल्या प्राध्यापकांचं मुलांकडे असलेलं लक्ष खूपच छान आहे. आम्ही तिथे गेल्यावर प्रिन्सिपलशी बोलतो. पालकांची मीटिंग तिथे आमच्या सोबत कधी कधी होते. मुलांच्या यशाशी संबंधित तिथला रेकॉर्ड, मुलांचं वर्तमान किंवा या संबंधित सगळी माहितीही ते आम्हाला देतात. म्हणून बांगलादेशमध्ये प्रवेश घेण्याची एक चांगली संधी आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे की आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे किंवा भारतात आपलं जे मीडिया आहे म्हणजे स्पष्टपणे सांगायला काहीच हरकत नाही. आता जर आपण गेल्या 1.5 वर्षाचा काळ पाहिला जेव्हा शेख हसीना भारतात आल्या होत्या तर त्या दरम्यानच्या 18 महिन्यात फक्त बांगलादेशच्या बातम्या भारतीय मीडियामध्ये चालू होत्या. आता निवडणुका संपल्या आहेत तर पहा बांगलादेशच्या काही बातम्या टीव्हीवर येतात का? पश्चिम बंगालचे निवडणूक आहेत, फक्त बांगलादेशच्या बातम्या चालू होत्या. पश्चिम बंगालचे निवडणूक संपले, आता बांगलादेशच्या बातम्या येतात का? माझ्या मते तिथे अजूनही सरकार आहे, त्यामुळे मुलांच्या बाबतीत आधीही काही अडचण नव्हती आणि आता देखील काही अडचण नाही. आणि तिथे प्रत्येक कॉलेजमध्ये भारताचे 35 ते 40% विद्यार्थी असतात. बांगलादेशमधील प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये फक्त ढाका शहरातच 25 ते 30 पेक्षा जास्त मेडिकल कॉलेज आहेत. आणि त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आता माझा मुलगा पॉप्युलर मेडिकल कॉलेजमध्ये आहे. कॉलेजपासून त्याचं हॉस्टेल सुमारे 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथे 200 विद्यार्थी भारताचे आहेत. त्याच्यासोबत आता सिनियरमध्ये लोणंदचे आहेत, सोलापूरचे आहेत, मुंबईचे आहेत. आता त्याच्या बॅचमध्ये 105 विद्यार्थी आहेत. माझ्या मुलाच्या त्या बॅचमध्ये 33 विद्यार्थी भारताचे आहेत. त्यात हिंदू समुदायातून माझा मुलगा एकटाच आहे आणि पश्चिम बंगाल, कोलकात्याचा एक जॉईंट मुस्लिम धर्माचा आहे. बाकी काही जण मुस्लिम आहेत, पण त्याला हॉस्टेलमध्ये राहायला किंवा बाहेर कॉलेजमध्ये अजिबात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्याच्या जातीबद्दल किंवा अभ्यासाबद्दल तिथे जवळपास सगळे प्रोफेसर म्हणजे सुमारे 95% मुस्लिम देशांमधून आहेत, म्हणून तिथे मुस्लिम लोक जास्त आहेत. आता बकरीद होती मनाली वारीत. बकरीच्या दिवशी तिथल्या अॅनाटॉमीच्या कथित जातीच्या मॅडमनं तिला खास हॉस्टेलमधून जेवणाचा डबा पाठवला होता. म्हणजे जर एखादा विद्यार्थी चांगली प्रगती करत असेल किंवा त्यांच्या नजरेत आला असेल तर त्याला जेवणाचा डबा पाठवून हॉस्टेलमध्ये दिला जातो. म्हणजे तिथे मुलं आणि प्राध्यापकांमध्येही असाच एक बॉन्डिंग आहे. म्हणजे मी इथे भारतात विशेषतः खाजगी कॉलेजांमध्ये पाहिलं तर तिथे रॅगिंग नावाची काहीच गोष्ट नाहीये. तुम्हाला तिथे कुठेही रॅगिंग पाहायला मिळणार नाही. आता जर माझ्या हॉस्टेलबद्दल बोलायचं झालं तर कॉलेजपासून 15 मिनिटांच्या अंतरावर 200 भारतीय विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल आहे. असं प्रत्येक मेडिकल कॉलेजचं वेगळं वेगळं बाहेर हॉस्टेल असतं. येणं जाणं काहीच नाही. तिथे लोक फक्त सायकलनेच जातात. आणि मी हे म्हणून सांगितलं की हॉस्टेल बाहेर आहे कारण ढाकाची लोकसंख्या सुमारे 1,50,00,000 पेक्षा जास्त आहे आणि इतक्या मोठ्या कॅम्पसमध्ये मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेल दोन्ही एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी शक्य नाही. तर प्रत्येक ठिकाणी 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर अशीच हॉस्टेल आहे. पण गेल्या 15 ते 20 महिन्यांमध्ये कुठेही असं पाहायला मिळालं नाही की भारतीय विद्यार्थ्यांना तिथे मेडिकलचं शिक्षण घेताना किंवा हॉस्टेलमध्ये काही अडचण आली आहे.
काही काही ठिकाणी असं असतं ना, रुलिंगमुळे त्यांची हॉस्टेल आहे, कॉलेजची आहे, मेहनत आहे, तो 110 एकरचा कॅम्पस आहे. कमोद्दीन मेडिकल कॉलेज हे एक उत्कृष्ट कॉलेज आहे. तो हिंदू ट्रस्ट आहे. तिथले प्राचार्य समजा मुस्लिम आहेत, म्हणजे आपल्या देशातही याच कारणामुळे भारतात असे मुद्दे आहेत. पण ते राजकीय मुद्दे असतात. तिथे जर आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल पाहिलं तर शेवटी अनुभवी साक्षी महत्वाची असते. म्हणजे आपल्या मुलांनी तिथे शिक्षण घेतलंय म्हणून तुम्हीही प्रवेश घ्या असं मीही म्हणणार नाही आणि यांच्याकडूनही कधी असा काही आग्रह नव्हता. आम्ही आलो आहोत म्हणून आम्हाला प्रवेश मिळायलाच हवा किंवा असं काही नाही. तुम्ही स्वतः जाऊन बघा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांची एक गोष्ट असते, जर मुलांमध्ये शिकण्याची तयारी असेल तरच तिथे जा, नाहीतर अजिबात बांगलादेशला जाऊ नका. आणि तुम्हालाही मुलांनाही हे समजायला हवं की जर डॉक्टर व्हायचंय आणि पालकांच्या मनातही हेच आहे की चांगला डॉक्टर व्हावा तरच तिथे पाठवा. एवढे वर्ष तिथे जायचं आहे. तिथे 5 वर्ष शैक्षणिक शिक्षण आहे आणि 1 वर्ष इंटर्नशिप आहे, म्हणजे एकूण 6 वर्ष तिथे घालवायची आहेत. यामध्ये 1 वर्ष इंटर्नशिपसाठी वेगळी तयारी करावी लागते. ती FMG ची परीक्षा वेगळी आहे, तिथे हे करावं लागतं. पण आमचा अनुभव असा आहे की मी यांच्यामार्फत काही पासआउट झालेल्या मुलांना विचारलं होतं तर पहिल्याच प्रयत्नात ते FMG पास झाले. त्यामुळे त्या मुलांना, विशेषतः बांगलादेशी मुलांना FMG परीक्षेत काही अडचण येत नाही. मला वाटतं त्यांचा पासिंग रेशो सर्वाधिक आहे. आता या वर्षाचा निकाल ठीक आहे तर 34% मुले बांगलादेशच्या FMG मध्ये पास झाली आहेत. हो सर, 34%. 34% हो. ती पण शपथ असते, पण 1 वर्ष करावं लागतं. 1 वर्षानंतर इथे इंटर्नशिप करावी लागते. पण तिथल्या हॉस्पिटल आणि कॉलेजचा अनुभव पाहिला तर तो मुलगा इथे कुठल्याही परिस्थितीसाठी तयार होतो. म्हणजे इथल्या डॉक्टरांनाही माहितीये की बांगलादेशचं शिक्षण कसं आहे. आता ढाका युनिव्हर्सिटी बांगलादेशमध्ये काय आहे हे लक्षातच राहत नाही. पश्चिम बंगाल आणि पूर्वी बंगाल आधी भारताचाच भाग होते. बंगालचं विभाजन झालं, पूर्वी बंगाल वेगळं झालं. पूर्वी बंगाल पाकिस्तानमध्ये गेलं. पाकिस्तानमधून मग बांगलादेश स्वतंत्र झाला आणि तो भारताच्या जवळ आहे. त्यामुळे तिथली संस्कृती पश्चिम बंगाल सारखीच आहे, काही वेगळी नाही. खाणं पिणं, खानपानाची पद्धत सगळं तसंच आहे. फक्त जर कोणी नॉनव्हेज खाणारा असेल तर तिथे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त योग्य आहे, म्हणजे त्याला काही अडचण येत नाही. साधारणपणे नॉनव्हेज खाणाऱ्यांना काही अडचण येत नाही. खाण्यात तांदूळ वगैरेचं प्रमाण थोडं जास्त असतं. पण शिक्षणाच्या बाबतीत बांगलादेश सगळ्यात उत्तम आहे. जर परदेशात जायचं असेल तर आपल्या इथल्यासारख्याच सर्दी, ताप किंवा डेंग्यू, मलेरिया या सगळे आजार तिथेही आहेत, कारण वातावरण सारखंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे येण्या जाण्यातही सोय आहे. पालक म्हणून आपण सतत जाऊ शकतो. मुंबईहून फक्त 6500 रुपयांचं तिकीट आहे. आत्ताही सगळ्या 6 ते 7 बस. परत येताना आपल्याला तिकीट थोडं महाग पडतं, कारण हैदराबाद किंवा मुंबईला यायचं असेल तर कधी 12,000, कधी 18,000, कधी 20,000 किंवा कधी जास्त रेंजमध्ये 12, 13 ते 14,000 पर्यंत असतं. आता आपला मुलगा जर यायचं ठरवलं तर तो काय करू? संध्याकाळी तिथून सकाळच्या 11 वाजता निघतो. सर, मी बॉर्डरवर आणला जातो सुमारे सकाळचे 6 वाजता. तिथून कोलकात्याला येतो. आपण कोलकाता ते पुणेचं तिकीट काढलेलं असतं. पुण्याला आल्यावर 2 ते रात्रीचे 2:30 वाजेपर्यंत तो पुण्यात पोहोचतो. 2 ते 2.25 तासात पुण्यात येतो. मुलांसाठी सोपं पडतं आणि हे सगळ्यात सोपं आहे. म्हणजे पुण्याहून दिल्लीला जाणं जितकं सोपं तितकंच हेही सोपं आहे. पुणे किंवा मुंबईहून आपण थेट ढाक्याला जाऊ शकतो. भाषा देखील आपली मिसळलेली संस्कृती सारखीच आहे. म्हणून बंगाली पहिल्यांदा ऐकली तरी, जरी आधी कधी ऐकली नसेल तरीही समजायला येते. त्यांनी सांगितलं की जसं दुईका आणि काही खास गोष्टी आहेत. तिथे गेल्यावर आम्हालाही 2-4 दिवसात बोलता येऊ लागलं. बंगाली म्हणजे मराठी आणि हिंदीचं मिश्रण आहे. म्हणजे जर मुलांचा विषय संस्कृत असेल तर संस्कृत मधील बरेचसे शब्द बंगाली भाषेत येतात. यामुळे फारशी अडचण येत नाही. फक्त एक गोष्ट आहे जी आपल्या मनात बसली आहे, मुस्लिम देश. आता मी तुम्हाला याबद्दल सांगू शकतो. एक म्हणजे शेख हसीना यांचं प्रकरण झालं, ते आपल्या मुलांच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. तिथे मुलींना जीन्स घालायलाही परवानगी आहे. जीन्स घालणं आपल्या मुलासाठी नाही. आता फर्स्ट इयर मध्ये त्यांना जीन्स पॅन्ट घालायची नाही, स्पोर्ट्स शूज घालायचे नाहीत, फॉर्मल लेदर शूज, फॉर्मल पॅन्ट आणि फॉर्मल शर्ट हे घालायचे आहेत. हे फर्स्ट आणि सेकंड इयर मध्ये घालायचे आहेत. थर्ड इयर पासून त्यांना परवानगी आहे, पण पहिले 2 वर्ष अजिबात नाही. म्हणून तिथला प्रोफेसर स्टाफ इतका चांगला आहे की मला तिथल्या प्रोफेसरांबद्दल 1% देखील तक्रार करण्याची गरज वाटली नाही. आता माझी पत्नी स्वतःही प्रोफेसर आहेत.
माझ्या पत्नीशी आणि माझ्याशी आधीच चर्चा झाली आहे. मनीष सर, मी सांगितलं की मिसेस प्रोफेसर आहेत, आम्ही तिघही एकमेकांना ओळखतो, बाहेर शेजारीच हॉटेल आहे. सुरुवातीच्या 6 महिन्यात त्यांच्या टीमने, कारण भारत आणि महाराष्ट्रातील मुलांना जेवणाच्या सवयीमध्ये जुळवून घेता येईपर्यंत त्यांना गावात मिळतात तशा रोट्या आणि चपात्या टिफिनमध्ये मिळत राहिल्या. 6 महिन्यात त्यांना तिथला पूर्ण अनुभव आणि रुटीन मिळालं. मग मुलं तिथे छानपैकी मिसळून गेली. आता ते स्वतःही बनवतात, कधी हॉटेलमधून ऑर्डर करतात, बाहेरही बनवून खातात. आता या मुलींची तर गोष्टच वेगळी आहे. आता आपण म्हणतो मुली मुली म्हणजे लोक बांगलादेशला मुस्लिम देश समजून थोडं हिचकतात. पण या मुली इतक्या बिनधास्त आहेत की कदाचित आता बांगलादेशात मुलींची संख्या सगळ्यात जास्त असेल. आणि त्यांनी आम्हाला सगळ्यात टॉपच्या कॉलेजेस दाखवल्या. आम्हीही त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. त्यांनी सांगितलं की हे कॉलेज चांगलं आहे. आम्ही कुठलाही विचार न करता तिथे ऍडमिशन घेतली. म्हणजे आम्हाला अजिबात पश्चाताप वाटला नाही की आपण काहीतरी चुकीचं केलंय किंवा काय झालंय. म्हणून डोळे बंद करून यांच्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्हीही डोळे उघडून खरंच करायचं असेल आणि अभ्यासाची मानसिकता असेल तरच जा, नाहीतर मनापासून हवं असायला हवं. तिथे खूप अवघड आहे. कारण काय होईल, आई वडिलांचे पैसेही जातील, तुमची कागदपत्रही तिथे अडकतील. आणि जर तुमच्याकडे तयारीसाठी तशी मानसिकता नसेल तर तिथे जाण्याचा काही अर्थ नाही. पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही तिथून डॉक्टर बनून आलात तर इथल्या डॉक्टरांपेक्षा, मग ते रशियाचे असोत किंवा जॉर्जियाचे, बांगलादेशचा डॉक्टर कुठेही कमी नाही. एक म्हणजे त्या काळात त्याची मेहनत करण्याची क्षमता खूप वाढते. म्हणजे तो 10 ते 15 तास हॉस्पिटलमध्ये घालवला तरी त्याचं ज्ञानही तितकंच सखोल असतं. म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरिटिकल दोन्हीमध्ये तो परफेक्ट असतो. आणि FMG तो पहिल्याच प्रयत्नात क्लिअर करतो. फक्त मुस्लिम देश आहे म्हणून आपल्याकडे तिथे जाण्याची मानसिकता नसते. भारतातील कुठलाही कन्सल्टंट बांगलादेशची शिफारस करत नाही, जरी ते आपल्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि सर्वात उत्तम असलं तरी. जर फक्त मौज मस्ती करायची असती तर मग इथे आलो नसतो. आयुष म्हणजे, आता जसं मी रशियाचे अनुभव पाहिले आहेत, तिथे थंडीचं वातावरण असतं आणि ओपन लाईफ कल्चर आहे. इथे गेलेली काही मुलं मुली एकाच खोलीत लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहतात, पती पत्नीप्रमाणे, पण लग्न न करतात. ना तुम्ही ना मी बाहेर काही पाहायला जातो आणि तिथे काही वेगळी गोष्टही घडत नाही. आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे तिथे दारू पिण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. जो पिणारा नाही तोही तिथे प्यायला लागतो रे. आता हे सगळं आई वडिलांच्या विचारांवर अवलंबून आहे. मीही तेच विचारलं. माझा मुलगा एकुलता एक आहे. उद्या तो कल्चर इथे आला तर मग काय फायदा? जर तुम्ही इथे राहिला तर तुम्हाला दारूच्या दुकानाही कुठे दिसणार नाहीत. तुम्हाला पाश्चिमात्य संस्कृतीतले ते मुलं मुली जे उघडपणे सगळ्या नातेवाईकांनी आणि ओळखीच्या लोकांनी आम्हाला वेडे समजल्यामुळे म्हणाले, अरे काय वेडे झालात का, जो मुलाला बांगलादेशला पाठवत आहे. आता माझा तर एकुलता एक मुलगा आहे, माझं दुसरं काही अपत्यही नाही. म्हणजे काय तुम्ही मूर्ख आहात का? तुम्हाला समजतंय की तो चांगलं वागतंय आणि अभ्यासही चांगला करतोय. सगळ्यांनी मला विचारलं, इथे घरी काय कमी होतं, तुला हा विचार कुठून आला आणि तू बांगलादेश का निवडलंस? तुझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता का? फक्त मलाच नाही तर या सगळ्या पालकांना हे सगळं ऐकावं लागतं. पण आज 2 वर्षानंतर आम्हालाही समाधान वाटतंय की आमचा घेतलेला निर्णय बरोबर होता. आणि त्याचं श्रेय फक्त या ॲस्पायरिंग लाईफला, मनीष जयस्वाल किंवा सुमन दास आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जातं. हे लोक इतके छान आणि सहकार्य करणारे आहेत. कारण त्यांचं नातं फक्त प्रवेशापर्यंतच मर्यादित राहत नाही, ते नेहमी संपर्कात राहतात. आता जर मुलाला तिथे काही समस्या आली तर ॲस्पायरिंग लाईफचे सुमन दास आहेत, ते 15 मिनिटात कॉलेजमध्ये पोहोचतात आणि जी काही समस्या असेल ती सोडवतात. खरं तर तिथे काही समस्या येतच नाहीत, अजिबात काही अडचण होत नाही. फक्त एक गोष्ट आहे, मी वारंवार तीच सांगतोय, जर मुलं अभ्यास आणि मेहनत करण्यासाठी तयार असतील तरच. आणि म्हणूनच त्यांना भैया, कारण मी माझ्या मुलाचा अनुभव सांगतोय. तिथे गेल्यानंतर पहिल्या 1-2 महिन्यात तोही थोडा त्रासलेला होता. त्याने म्हटलं, पप्पा काय इतक्या साऱ्या परीक्षा असतात, दररोज परीक्षा असते, एक दिवसही सुट्टी नाही. त्याने सांगितलं की आम्हाला शुक्रवार सुट्टी मिळते, पण शनिवारी पुन्हा सकाळी 12 वाजता, म्हणजे सुट्टी असूनही आपलं काम करावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशीच्या वायवासाठी अभ्यास करावा लागतो. पण आता काय झालंय की त्याचा तो रोजचा रुटीन सेट झाला आहे आणि आता रोजच्या वायवा आणि कार्ड टेस्टमध्ये माझा मुलगा पॉप्युलर मेडिकल कॉलेजमध्ये टॉप 10 किंवा टॉप 5 मध्ये असतो. कधी टॉप 10 मध्ये, पण तो कधीच 10च्या खाली गेला नाही. म्हणजेच 105 जणांच्या बॅचमध्ये तो आपल्या वर्गात डॉक्टरमध्ये चालू आहे. कार्ड परीक्षेत त्याला कधी 4थी रँक मिळाली आहे तर कधी 3री रँक मिळाली आहे. आणि या रँकमुळे प्रोफेसरांची त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यालाही असं वाटू लागलं आहे की माझी जबाबदारी आहे की मी अजून कसं चांगलं करू शकतो.
कधी कधी तो पहाटे 2, 3 किंवा 4 वाजता उठतो आणि कधी 6:30 किंवा 7 वाजता उठून तो पुन्हा बाहेर निघून जातो. त्यांचं कॉलेज 8 वाजता सुरू होतं, 8 ते 2:30 मग ते खोलीवर येतात, तिथे जेवतात आणि विश्रांती घेतात. मग संध्याकाळी मुले पुन्हा अभ्यासाला बसतात.